जळगावात पावसानं दडी मारल्यानं पेरण्या खोळंबल्या, शेतकरी चिंतेत। चंद्रपुरात 12 दिवस उशिरानं मान्सून दाखल, उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा, पेरणीसाठी दमदार पावसाच्या आगमनाची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा। भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, बच्चे कंपनीनं पावसाचा मनमुराद आनंद लुटला। मृग नक्षत्राचे 12 दिवस उलटल्यानंतर गोंदियामध्ये पावसाची हजेरी, सर्वदूर पाऊस पडल्यानं धान पिकाच्या पेरणीला वेग येणार। वाशिमच्या मालेगावसह कारंजा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। एबीपी माझाच्या बातमीनंतर बार्शी तुळजापूर रस्त्यावर तत्काळ दुरुस्तीचं काम सुरू, महिन्याभरापूर्वी तयार केलेला रस्ता नागरिकांनी हाताने उकरून दाखवला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता सिटी बसची वेळ आणि रिकाम्या सीट्स ऑनलाईन समजणार, स्मार्ट सिटीतर्फे चलो ॲप शहर प्रवाशांच्या सेवेत। जळगाव विमानतळावर प्रशिक्षणार्थी विमान लँड करताना धावपट्टीवरनं घसरल्याची घटना, प्रशिक्षणार्थी विमानातला पायलट अथवा कुणालाही दुखापत नाही। गोंदियाच्या चुलबंद परिसरातल्या वनविभागाच्या रोपवाटिका कार्यालयात बिबट्या शिरला, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या आरआरटी टीमकडनं बिबट्या जिरबंद, गोरेवाडा प्राणी संग्रहालयात बिबट्याला पाठवलं। पुण्यातल्या सणसवाडीत औद्योगिक कंपनीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी, दुचाकी आणि 4 चाकींचंही मोठं नुकसान। आमदार अशोक पवारांकडनं घटनास्थळाची पाहणी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ उभ्या ट्रॅव्हल बसला ट्रेलरची जोरदार धडक, अपघातात एकाचा मृत्यू तर ट्रेलर चालक फरार। चाकूनं वार करत एकाची हत्या, गोंदिया शहरातल्या भीमनगर परिसरातली घटना, गोंदिया शहर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। पुण्यामध्ये मैदानावर सायकल खेळताना 10 वर्षीय मुलाचा 4 चाकीखाली येऊन मृत्यू, अपघातानंतर चालक फरार, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मुंबई गोवा महामार्गावरच्या भोसते घाटातल्या संरक्षक भिंतीला तडा, अपघातग्रस्त वाहन धडकून संरक्षक भिंतीला तडे, मुसळधार पावसामध्ये भिंत खचण्याची भीती। पुण्याजवळच्या दिवे घाटात टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात, 3 ते 4 जण गंभीर जखमी। भंडाऱ्यात कालव्यामध्ये ट्रॅक्टर कोसळून अपघात, ट्रॅक्टरखाली दबल्यामुळे चालकाचा मृत्यू, सिल्ली गावातली घटना। वाशिमच्या कारंजा शहराजवळच्या समृद्धी महामार्गालगत ड्रग्ज बाळगणाऱ्या दोघांना अटक, आरोपींकडनं 7,30,000चा मुद्देमाल जप्त। यवतमाळच्या पिरंजी गावात 4थीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या, मुलाची हत्या झाल्याचा आईचा आरोप। अकोल्यात बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 500 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या, 4 चाकी वाहनाचा अपघात झाल्यानं प्रकार उघडकीला, पोलिसांकडनं चौकशी सुरू। गोंदियातल्या सडक-अर्जुनी तालुक्यातल्या मेंढकी गावात वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, शेतात काम करत असताना घडली घटना। अहमदनगरच्या बाजारपेठेला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था, ठाकरे गटाच्या वतीनं पालिकेवर मोर्चा, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना दिलं निवेदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।